हॅलो मित्रांनो, लास्ट टाइम आपण काय केलं होतं, फोर्थ चॅप्टर घेतला होता. फोर्थ चॅप्टर मध्ये आपण काय केले होते, 3 व्हिडिओ घेतले, 3 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले होते, 3 ते 4. तर आता आपल्याला काय करायचं, नेक्स्ट चॅप्टर घ्यायचा आहे. नेक्स्ट चॅप्टर सॉरी फोर्थ चॅप्टर मध्ये आपल्याला राहिलेले जे काय क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन घेणार आहोत. क्वेश्चन मध्ये आपण बघतो की आता 5th नंबरचा जे क्वेश्चन आहे, लास्ट आपण 4th पर्यंत घेतलेला आहे. 5th जे आहे ते काय, टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी ऑफ द रिमोट कंट्रोल टॉय कार इज द 1770. म्हणजे त्यांनी काय केलंय, विथ जीएसटी कॉस्ट दिलेली आहे आपल्याला. विथ जीएसटी आपल्याला 1770 कॉस्ट दिलेली आहे आणि जीएसटी किती सांगितलेलं आहे आपल्याला, जीएसटी 18% सांगितलेली आहे. तर फाइंड द टॅक्सेबल व्हॅल्यू अँड सीजीएसटी एस जीएसटी. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की विथ जीएसटी आम्ही एवढी कॉस्ट दिली आहे आणि त्याच्यावर 18% जीएसटी आहे. तर मग त्या तो जो टॉय आहे तर त्या टॉयची कॉस्ट विदाउट जीएसटी किती असेल आणि त्याची सीजीएसटी आणि जीएसटी किती असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तुम्हाला तर माहिती आहे जीएसटी इक्वल टू काय, आपल्याला किती सांगितले 18%. म्हणजे काय, इथं जीएसटी काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतंय, पहिली ती टॉयची कॉस्ट घ्यावं लागेल. टॉयची कॉस्ट आपल्याला माहित नाहीये, तर मग आपण काय करू, तर टॉय कॉस्टला एक्स कन्सिडर करू, तर इंटू जीएसटी किती आहे 18/100. कारण पर्सेंट बनल्यावर 100 तुम्हाला तर माहिती आहे, तर इथं एक्स इंटू 9/50 950. म्हणजे इथं काय आलंय 9x डिवायडेड बाय 50. हे एक आपल्याकडे इक्वेशन आलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं, आता टॅक्सेबल व्हॅल्यू काढायची आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू इक्वल टू तुम्हाला तर माहितीच असेल, टॅक्सेबल व्हॅल्यू जीएसटी व्हॅल्यू इक्वल टू एक्स टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस त्याची जीएसटी आहे. म्हणजे 9x डिवायडेड बाय 50. हे झालं तुमचं ही टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस तुमची जीएसटी. म्हणजे काय, जीएसटी व्हॅल्यू तुम्हाला किती दिलेली, त्यांनी 1770 दिलेली आहे. तर एक्स तुमच्याकडे नाही. आता याचं काय करतो आपण, 50 जे आहे तर त्याचा छेद कॉमन करून घेऊ. म्हणजे काय, 50x प्लस 9x डिवायडेड बाय 50. आता हे 50 इकडे डिवायडेड तिकडे आल्या काय होईल, मल्टिप्लिकेशन. म्हणजे 1770 गुणिले 50 इक्वल टू हे 50 किती 59x. आता 59 इकडे मल्टिप्लाय तिकडे आल्या काय होईल, डिवाइड. म्हणजे काय, x इक्वल टू 1770 इंटू 50 डिवायडेड बाय किती 59. आता काय करू आपण, पहिले 59 ला ह्यानी भाग जातो की 59 ने, आपण ते चेक करू होतं की अशी कोणती संख्या आहे की बाबा 59 ने भाग जातोय का. इथं 59 ला जर काय, जर 10 ने जर भाग दिला तर किती होतंय 590. 20 ने जर भाग दिला तर किती होईल 1180 होईल. मग आपण 3 ने भाग देऊन बघू तर 9 त्रिक 27 आणि 5 त्रिक 15 आणि 2 17. म्हणजे किती होतं 170. म्हणजे ह्याला जर 30 ने जर भाग दिला तर काय लागलंय 1770 यायला लागलंय. म्हणजे इथं काय करतो आपण, 59 30 ने जर भाग दिला किती येते 59. म्हणजे 59 गुणिले 50 जर केलं तर आपल्याला काय येईल, टॅक्सेबल व्हॅल्यू येईल 59 गुणिले 50. तर आता आपण याचं मल्टिप्लिकेशन करू होतं. 0 0 9 5 45 किती आले, 4 आले, 5 5 25 आणि 4 29. म्हणजे तुमची जी व्हॅल्यू असेल ती किती असणार आहे 2950. शून्य 9 45 5 29 2900.
इथे किती 30 ने भाग गेला होता. 29 गुणिले 30 जर केलं तर किती आलं होतं 1760. म्हणजे इथं काय येईल तुमचं 30 गुणिले किती येणार आहे 50. म्हणजे x इक्वल टू 0 ने 0 5 0 0 5 3 15. म्हणजे तुमची जी व्हॅल्यू आलेली ती किती आलेली आहे 1500. म्हणजे तुमचं विथ जीएसटी किती व्हॅल्यू होती तुमची 1770 होती. जर आपण ते कॅल्क्युलेट केली कशी केली होती जीएसटी व्हॅल्यू काढताना बघितलं होतं टॅक्सेबल व्हॅल्यू इनटू काय तुम्हाला जे जीएसटी रेट दिलेला आहे तो किती दिला होता 18%. म्हणजे 18/100 केलं. त्याच्यावर आपण काय केलं होतं एक इक्वेशन आपल्याला जीएसटीचं भेटून गेलं होतं. मग जीएसटी व्हॅल्यू इक्वल टू काय केलं होतं टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी व्हॅल्यू. म्हणजे काय टोटल विथ जीएसटी व्हॅल्यू. म्हणजे आपल्याला जीएसटी व्हॅल्यू किती दिली होती 1770 इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू आपण x काउंट केली तर x प्लस जीएसटी किती होती 9x/50 इथं बघितली होती आपण. नंतर ते मल्टिप्लिकेशन केलं सॉल्व केल्यानंतर काय केलं होतं इथं 59 ने 30 ने जर भाग दिला 1770 ला तर 30 येते. मग 30 गुणिले किती केलं 50 केलं की त्याला 1500. आता जर आपण विथ जीएसटी जर व्हॅल्यू जरी मायनस केली टॅक्सेबल व्हॅल्यू इक्वल टू जीएसटी व्हॅल्यू मायनस जीएसटी व्हॅल्यू मायनस टॅक्सेबल व्हॅल्यू. जीएसटी इक्वल टू काय केलेलं आपल्याला जीएसटी व्हॅल्यू मायनस टॅक्सेबल व्हॅल्यू. जीएसटी व्हॅल्यू आपल्याकडे किती 1770 मायनस टॅक्सेबल व्हॅल्यू किती आली 50. म्हणजे किती आले इथं 270 रुपये. म्हणजे तुमची जी जीएसटी आहे तर जीएसटी किती आलेली आहे 270 आली आहे. 270 मध्ये तुम्हाला तर माहिती आहे सीजीएसटी इक्वल टू एसजीएसटी इक्वल टू 1/2 जीएसटी. म्हणजे किती आहे 270 भागिले 2 म्हणजे काय 135. म्हणजे तुमची सीजीएसटी असेल किंवा एसजीएसटी जे असेल ते किती असणार आहे 135 रुपये. ह्याच्यावर तुम्हाला फायनल कळालं असेल की इथं जीएसटी किती दिलेली आहे. जर तुम्हाला टॅक्सेबल व्हॅल्यू दिली असेल तर जीएसटी ने मल्टिप्लिकेशन करायचं. जर दिली नसेल तर सरळ सरळ हा फॉर्म्युला यूज करायचा जीएसटी व्हॅल्यू इक्वल टू जी टॅक्सेबल व्हॅल्यू इनटू जीएसटी अमाउंट काय असेल ते 18% असेल 28% असेल किंवा 5% असेल जे काय असेल त्याला ते डिवायडेड बाय 100 करायचं. त्याने काय होईल तुमचं जीएसटीचं एक फॉर्मॅट येऊन जाईल. नंतर जीएसटी व्हॅल्यू जी दिलेली आहे ती इक्वल टू काय टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी. टॅक्सेबल व्हॅल्यू टाकून द्यायची आणि जीएसटी टाकून द्यायची आणि सॉल्व करायचं. सॉल्व केल्यानंतर काय होईल तुम्हाला जी टॅक्सेबल व्हॅल्यू येईल. आता इथं आपण एक्स कन्सिडर काय केला होता टॅक्सेबल व्हॅल्यू. म्हणजे इथं हे काय आहे ही तुमची टॅक्सेबल व्हॅल्यू निघली आहे 1500. म्हणजे विदाउट टॅक्स जो टॉय होता तर त्याची व्हॅल्यू किती आहे 1500 आणि त्याची जीएसटी तर सीजीएसटी आणि एसजीएसटी. सी म्हणजे काय सेंट्रल जीएसटी एस म्हणजे काय स्टेट जीएसटी. तर सीजीएसटी आणि एसजीएसटी जे आहे तर ते आपण फाइंड आउट केली आहे. सेम तुम्हाला पुढचा एक क्वेश्चन असा दिलेला आहे 6 नंबरचा. तर टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स सप्लाय अँड एसी ऑफ 1.5 टन. म्हणजे एक एसी आहे 1.5 टनाचा. त्याची जी कॉस्ट दिली आहे त्यांनी 51,200 दिली आहे. ती काय केली आहे त्यांनी जीएसटी विथ जीएसटी दिलेली आहे. तर रेट ऑफ द जीएसटी 14 म्हणजे 14% त्यांनी सीजीएसटी टाकलाय. जर सीजीएसटी जर 14% असेल तर तुम्हाला माहिती आहे एसजीएसटी सुद्धा तुमचा 14% असेल. म्हणजे याचा अर्थ फक्त जीएसटी जर बघितला तर किती 28% तुमचं जीएसटी येणार आहे. देन फाइंड फॉलोइंग द अकाउंट शोज इन टॅक्स इनवॉइस. म्हणजे त्यांनी काय सांगितलं एसजीएसटी तुम्हाला सांगितलं C14 म्हणजे एस किती आहे 14% जीएसटी आहे. जर जीएसटी रेट जर काढला तर त्याच्यावर किती आहे 28% आहे. त्यानंतर टॅक्सेबल व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सेम तिथं बी असंच करायचं. त्यांनी किती 51,200 दिलेलं आहे ना तिथे ह्याच्या जागेवर 51,200 टाकायचं. 51,200 आणि इथे किती आहे इथं 28% करायचं. हे व्हॅल्यू येईल इथं हे 28% जर केली इथे 51,200 जर केलं तुम्ही
तर सेम तुमचं इथं बी काय येईल 28/100 येईल. मी इथं तुमचं काय येईल इथं 14 7 7 गुणिले 25 येईल. म्हणजे इथं काय येईल तुमचं 725 येईल. 25 आल्यानंतर सेम हेच करायचं. जीएसटी व्हॅल्यू इथं काय करायची इथं 51,200 करा. बाकीची कॅल्क्युलेट सेम ह्याच टाइप मध्ये तुम्हाला सॉल्व करायचं आहे. तर 6 नंबरचा क्वेश्चन हा तुम्हाला होमवर्क साठी देतो मी. सेम तुम्हाला सांगितलं मी काय करायचं तर जीएसटी विथ जीएसटी व्हॅल्यू दिली आहे, त्याच्यावर त्याची जीएसटी टॅक्सेबल जी व्हॅल्यू असेल ती टॅक्सेबल व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर त्याची सीजीएसटी आणि एसजीएसटी कॅल्क्युलेट करायची आहे. त्यानंतर काय येतं लास्ट क्वेश्चन. प्रसाद परचेस वॉशिंग मशीन फ्रॉम महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स. द डिस्काउंट 5% वॉज गिव्हन ऑन प्रिंटेड प्राइस. म्हणजे त्यांनी काय केलंय वॉशिंग मशीन दिली आहे 40,000. डिस्काउंट दिले त्याच्यावर किती 5% त्याच्यावर डिस्काउंट दिलेलं आहे. रेट ऑफ जीएसटी वॉज 18%. म्हणजे जीएसटी किती दिली त्यांनी 28% त्याच्यावर जीएसटी दिलेली आहे. फाइंड द परचेस प्राइस ऑफ द वॉशिंग मशीन. ऑल्सो फाइंड द अमाउंट ऑफ सीजीएसटी आणि एसजीएसटी. म्हणजे आता त्यांनी काय सांगितलं की ती परचेस केलेली त्याची जी कॉस्ट आहे ती काढायची आहे. पहिला आपण काय करत होतो डिस्काउंट मायनस करत होतो. वॉशिंग मशीन विथ डिस्काउंट. आता डिस्काउंट काढण्यासाठी तुम्हाला माहिती आहे जी काय त्याची कॉस्ट असते कॉस्ट किती आहे 40,000 इंटू डिस्काउंट किती 5 डिवायडेड बाय 100. सॉरी गुरुजी 40,000 मायनस 40,000 नंतर काय करू आधी डिस्काउंट व्हॅल्यू काढतो आपण. डिस्काउंट व्हॅल्यू किती आहे 40,000 इंटू 5% म्हणजे 5/100. 0 0 0 0 कट 5 चौक 20. हे झाली तुमची 2,000 डिस्काउंट व्हॅल्यू. तर वॉशिंग मशीन विथ डिस्काउंट किती आहे 40,000 मायनस 2,000 म्हणजे किती येते 38,000 तुमची कॉस्ट झाली आहे. अडतीस हजार त्याची किती झाली तुमची कॉस्ट झाली. कशी झाली त्यांनी वॉशिंग मशीन सांगितली आहे 40,000 ला. वॉशिंग मशीन वर डिस्काउंट त्यांनी 5% दिले 28% जीएसटी दिली आहे. जर आपण या 40,000 ला जर 5% ने जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला जे डिस्काउंट भेटलंय ते भेटून जाईल. आपल्याला डिस्काउंट आपण तेच केलं 40,000 ला 5% ने मल्टिप्लाय केलं तर 2,000 डिस्काउंट व्हॅल्यू निघली. मग 40,000 तून 2,000 गेल्यानंतर किती राहतात 38,000. तर 38,000 ही आपली फायनल विथ डिस्काउंट व्हॅल्यू झाली आहे. आता या विथ डिस्काउंट व्हॅल्यूला काय केलंय आपण जीएसटी व्हॅल्यू येईल. आता ह्यातून आपल्याला त्यांनी काय सांगितलंय द फाइंड द परचेस प्राइस ऑफ वॉशिंग मशीन ऑल्सो फाइंड द सीजीएसटी आणि एसजीएसटी. म्हणजे आता आपल्याला ही जीएसटी काढावं लागेल. जीएसटी काढण्यासाठी तुम्हाला सांगितलं होतं मी की हे प्रिंटेड प्राइस आहे म्हणजे हे काय विदाउट जीएसटी म्हणजे याच्यावर विथ जीएसटी. मग जीएसटी इक्वल टू 38,000 इंटू किती आहे 28% आहे. हे शून्य कॅन्सल झालं तर 380 इंटू 28 88 64 24 6 30 8 दुनी 16 3 दुनी 0 4 6 7 3 10 म्हणजे 10,640.
तर 10,040 साईज हे काय तुमची जीएसटी आली आहे. हे जीएसटी अमाऊंट झाले. तर जीएसटी अमाऊंट आता विथ जीएसटी जर आपल्याला वॉशिंग मशीन जर घ्यायची म्हणलं विथ जीएसटी अमाऊंट इक्वल टू किती आहे 38,000 प्लस 10,640 म्हणजे किती आहे 48,640. ही तुमची 48,640 कॉस्ट आहे. त्याची CGST इक्वल टू SGST इक्वल टू 10,640 भागिले 2 म्हणजे किती 5,320. ही तुमची फायनल CGST आणि SGST आलेली आहे. तुम्ही बघता नाही की एक मशीन घेतली ती वॉशिंग मशीन प्रसादने एक वॉशिंग मशीन घेतली. वॉशिंग मशीनची जी कॉस्ट होती ती 40,000 सांगितली होती. 40,000वर काय केलं त्यांनी 5% डिस्काउंट दिलं होतं. ती प्रिंटेड कॉस्ट होती म्हणजे विदाउट जीएसटी होती. तर 5% डिस्काउंट आपण ज्यावेळेस काढलं त्यावेळेस किती आलं 2,000. मग 2,000तून आपण काय केलं ते मायनस केलं 40,000तून 2,000 रुपये. 2,000 मायनस केलं किती आले 38,000. 38,000ला त्यांनी काय सांगितलं होतं की त्याच्यावर 28% जीएसटी आहे. जर 28% जर जीएसटी जर आपण काढली तर हे 38,000 गुणिले 28% जीएसटी घेतले तर जीएसटी किती आली आहे जीएसटी व्हॅल्यू 10,640. तर तुमची जीएसटी म्हणजे काय स्टेट जीएसटी असेल किंवा सेंट्रल जीएसटी इक्वल टू जीएसटी डिवायडेड बाय 2 आहे. म्हणजे 10,640 ला जर 2 ने भागितलं तर काय झालं सीजीएसटी आणि एसजीएसटी आलेली आहे. जर ही कॉस्ट जर ह्याच्यामध्ये ऍड केलं वॉशिंग मशीनच्या कॉस्ट मध्ये तर त्याची काय झालं विथ जीएसटी कॉस्ट आली आहे. म्हणजे प्रिंटेड कॉस्ट जी होती ती आपल्याला विथ डिस्काउंट 38,000 होती. त्याच्यावर जीएसटी ऍड केल्यानंतर ती किती झाली 48,640 रुपये त्याची कॉस्ट झाली आहे. अशा प्रकारे आपला पहिला एक चौथा चॅप्टर मधला 4.1 प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. जर तुम्हाला काही जर डाऊट असेल त्याच्यामध्ये तर तुम्ही कमेंट करू शकताय. ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त काय सांगितलं त्यांनी जीएसटी फाइंड आउट करायला सांगितले ती सेंट्रल असेल किंवा स्टेटची असेल त्याची कॉस्ट दिलेली कधी विथ जीएसटी दिलेली होती कॉस्ट होती कधी विदाउट जीएसटी दिली होती. आता नेक्स्ट यामध्ये आपल्याला काय करायचं त्याचा इनपुट टॅक्स किंवा आउटपुट टॅक्स ह्या सुद्धा आपल्याला गोष्टी बघायच्या आहेत. हे काय होतं तुमचं बेसिक लेवल होतं. नेक्स्टच्या सेकंड प्रॅक्टिस सेट मध्ये काय करणार आपण ऍडव्हान्स मध्ये घेणार होता. जर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना त्यांना शेअर करा. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करा चॅनलला आणि लाईक करा. थँक्यू.